डॉक्टर, चहा आणि कॉफी पिल्यामुळे दात खराब होतात का? तर आपण आज जाणून घेऊयात चहा आणि कॉफीचे दुष्परिणाम आपल्या दातांवर. चहा आणि कॉफीमध्ये असलेला टॅनिन हा कंपाऊंड आपल्या इनामलला चिकटतो, दातांना चिकटतो. त्यामुळे दात आपले येलो आणि ब्राऊन दिसायला चालू होतात, पिवळसर दिसायला चालू होतात. दुसरं म्हणजे चहा आणि कॉफी ही ऍसिडिक प्रकारची असते, त्यामुळे आपल्या दातांवरचं इनामल हे निघून जातं. तिसरा प्रॉब्लेम म्हणजे इनामल आपल्या दातांवरचं निघून गेल्यामुळे दात आपले सेन्सिटिव्ह व्हायला चालू होतात, दात सळसळायला चालू होतात. चौथा प्रॉब्लेम म्हणजे चहा आणि कॉफीमध्ये असलेली साखर, ज्याच्यामुळे आपल्या दातांना कीड लागते. जास्ती प्रमाणात जर चहा पिला तर आपल्या दातांची कीड वाढू शकते. अजून एक प्रॉब्लेम असा की जर वय वर्ष 9 च्या खालच्या मुलांना जर आपण चहा देत असो तर त्यांना डेंटल फ्लोरोसिस म्हणजे दातांवरती पांढरे चट्टे उठू शकतात, त्याला फ्लोरोसिस असे म्हणतात. म्हणून चहा ही शक्यतो योग्य प्रमाणात पिलेली चांगली. त्यात शुगर कमी असावी. चहा पिल्यानंतर काही वेळाने म्हणजे 15-20 मिनिटांनंतर चूळ भरावी, लगेच ब्रश करू नये आणि शक्यतो आपण चहा आणि कॉफी कमी प्रमाणात प्यायलो तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना जे खूप जास्त चहा आणि कॉफी पितात त्यांना फॉरवर्ड करा, शेअर करा आणि अशाच दातांच्या टिप्ससाठी नक्की फॉलो करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.